नमस्कार. आपल्याला माहित आहे का, आता जम्मू हायकोर्टामध्ये एका केसचा निकाल 35 वर्षांनंतर झाला. आता तो काय खटला होता हे सांगते मी. मोहम्मद खलील काझी हा पाकिस्तानी नागरिक, त्याने लग्न केलं त्याच्या चुलत बहिणीबरोबर, जिचा जन्म काश्मीरमध्ये झाला होता, श्रीनगरमध्ये. आणि नंतर तिला तिथं पाकिस्तानचं नागरिकत्व घेतलं आणि नंतर लहान मुलासकट तो 1988 त्याचं लग्न 86मध्ये झालं. 88मध्ये एका मुलासकट तो जम्मू काश्मीरला टेम्पररी व्हिसा घेऊन आला. व्हिसा त्याचा 89मध्ये संपल्यावर त्याला इथून काढण्याची इथून निघून जायची ती नोटीस येते, डिपोर्टेशनची, ती आली. आणि त्याच्यावर जेव्हा ती कारवाई करण्यात येणार होती त्यावेळेला त्याने जम्मू हायकोर्टाकडे धाव घेतली आणि असं सांगितलं की त्याने त्यावेळेला त्याच्या ह्याच्याबद्दल 2 प्रतिज्ञापत्र दिलं. एकामध्ये तो म्हणतो की त्याचा जन्म म्हणजे ज्यावेळेला जन्म झाला त्यावेळेला तो अखंड भारतात होता आणि नंतर 47च्या फाळणीच्या वेळेला ते लोक पाकिस्तानला गेले, त्यामुळे त्याला इथे राहायला मिळावं. दुसरा त्याने केला की त्याचं शिक्षण काश्मीरमध्ये झालेलं आहे, तर त्या बेसवर त्याला भारतीयत्व द्यावं आणि त्याला इथे पूर्ण राहायला म्हणजे त्याला इथून डिपोर्ट करू नये, त्याला इथे राहायची मुभा द्यावी. तर तुम्ही बघा, त्याने ही केस 89ला घातली आणि 89 ते 2025 पर्यंत ती केस फक्त वादविवादात अडकून राहिली. आणि आता त्याच्यामध्ये त्यांना निर्णय दिला की भारत धर्मशाळा नाही आहे, तुम्ही इल्लिगली इथे राहता आहात, तुमचा विजा संपलेला आहे. हा निर्णय घ्यायला हायकोर्टाला 35 वर्ष लागली. आता बहुतेक तो सुप्रीम कोर्टात जाईल, तिथेही 5-10 वर्ष बहुतेक जातील. आणि आता तो त्याचा जो छोटा म्हणजे जेव्हा तो नाबालिक मुलाला बाळाला घेऊन आला होता, आता ते बाळही मोठं झालेलं आहे, तेही 35 वर्ष इथे राहिलेलं आहे. त्या बाळाची अजून बाळं झालेली असतील आणि तो इथे राहणार. आणि बघा आपले किती सुंदर छान कासवाच्या गतीने चालणारी न्यायप्रणाली आहे. पण तरीसुद्धा 35 वर्षांनंतर का असेना हा निकाल लागला, कारण हेडमास्टर कडक आहे. नाहीतर 35 वर्षांनंतर सुद्धा हा निकाल लागला नसता, असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे हे मला नक्की कळवा. तुम्ही माझं ऐकता ह्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.